हरी जिरवाळ आपल्या सोबत आहेत। ज्या पद्धतीनं कार्यकर्त्यांचा सगळा जो गर्दी आहे, कायम गर्दी पाहायला मिळते। नरहरी जिरवाळ आणि कार्यकर्ता हे समीकरण आम्हाला पाहायला मिळते। कायम गर्दीच्या सगळ्यामध्ये तुम्ही असता। पण असंही मी पाहिलं, नरहरी जिरवाळ आणि कार्यकर्ता आणि चॅनलवाले हे काय अलग नाहीत असं मला वाटतं। चॅनलवाले सुद्धा तेवढेच माझ्या बरोबर आहेत, जेवढे नेते कार्यकर्ते आहेत तेवढे। त्याच्यामुळं मला तो आनंदच होईल ना निश्चित। कोण कोण आलं भेटायला? घरचे आले सगळे? घरचे काल आलेत, आमची म्हातारी आली, आमचा एक पोरगा आलाय, बाकीचे हे सगळे घरचेच आहेत ना। राज्यभरातले कार्यकर्ते भेटायला? राज्यभरातले मला प्रश्न विचारतात लोक, तुम्ही निवडून येताना मतदारसंघातून आलात का राज्यातून आलात? तर मी राज्यातून आल्याचंच आता तरी मला फिलिंग होतंय। नाशिक जिल्ह्यात सध्या खूप घडामोडी घडतायत। तुमचे मित्र, तुमचे सिनियर प्रचंड नाराज आहेत। येवल्यात होते आज दिवसभर, जोरदार गोंधळ होतोय आणि थेट टीका। ते फार फार सिनियर आहेत, त्याच्यामुळं गोंधळ आणि त्या गोंधळाचा परिणाम जिल्ह्यावर होईल, मतदारसंघावर होईल किंवा सर्वसामान्य जनतेवर होईल असं तरी ते करणार नाहीत असा आम्हाला विश्वास आहे। अन्याय झाला का हो त्यांच्यावर? अन्याय म्हणण्यापेक्षा वरच्या स्तरावर काय ठरलं असेल, त्यांच्यात काय चर्चा झाली असेल, त्याच्यात काय आम्हाला सर्वसामान्य कार्यकर्त्यांना काही ते माहीत नाही। त्यांना तर थेट भूमिका घेतली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की ज्यावेळेस माझी ओबीसी म्हणून गरज होती त्यावेळेस मला उभं केलं, मला सगळ्यांच्या विरोधात लढवलं। साहेबांची गरज तशी होती असं म्हणताच येणार नाही। साहेबांची गरज आजही मागे होती, आजही आहे, भविष्यातही राहणारच आहे। डावललं म्हणतात ना ते, मला डावलं। तो विचार काहीतरी योग्य विचार होईल असं मला तरी वाटतं। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि अजित पवार हे तिघच निर्णय घेत आहेत, आम्हाला सहभागीच करून घेत नाहीत। लाभ आणि बळ कशाचं काय असं देखील थेट सवाल उपस्थित केला। आता तो त्यांचा विचार आहे, पण आम्हाला जे जाणवतं का साहेबांना ते सोडणार नाहीत, साहेबांवर अन्याय होणार नाही अशा पद्धतीचे आम्ही सुद्धा रिक्वेस्ट वरिष्ठांना करणार आहोत। फोन केला तुम्ही त्यांना? साहेबांना मी स्वतः भेटून आलो। काय नाराजी त्यांची दूर होईल? नाराजी थोडंसं नाराज नाही म्हणता, पहिल्या फेजलाच जर त्यांना थांबवलंय, कदाचित पुढं काही अजून मोठं होणार असेल किंवा मोठं काहीतरी करणार असतील असं म्हणूनही थांबवलं असेल असा मी तरी विचार करतो। नरहरी जिरवाळ आणि माणिकराव कोकाडे असे दोन लोक जिल्ह्यात आली आणि त्यामुळे माझं तिकीट कापलं असं देखील एक तिथं मंत्रिपदाचं तिकीट कापलं गेलं असं चर्चा नाही साहेब, तरी मी असं म्हणणार नाही, नाशिक जिल्ह्याच्या बाबतीत नाही म्हणणार। आपल्यासोबत नरहरी जिरवाळ होते आणि या ठिकाणी काहीतरी मोठं त्यांच्यासाठी असेल अशा पद्धतीची प्रतिक्रिया नरहरी जिरवाळ दिली आणि त्यामुळेच कदाचित नंतर त्यांचा विचार होईल असं देखील त्यांना म्हटलं। कॅमेरामन अनिल सनगरेसह निलेश बुधावले, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।